सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. राहुल लोमटे साहेब यांची निमशेर गावातील आई वृद्धाश्रमास भेट. 20 वृद्धाश्रमाचे पालकत्व स्वीकारून ज्याने 35 वर्षाहून अधिक काळ समाजसेवेसाठी अर्पित करून आणि अनाथ निराधार वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कराडचे राहुल लोमटे साहेब यांनी शिरोळ तालुक्यातील निमशेरगाव येथील आई वृद्धाश्रम आणि घुसरवाडमधील जानकी वृद्धाश्रमांना भेट दिली. राहुल लोमटे साहेब यांनी महाराष्ट्रातील 20 वृद्धाश्रमाचे पालकत्व स्वीकारले आहे आणि आपल्या 25 ते 30 हजार देणगीदार असलेल्या समूहाच्या माध्यमातून ते अनेक वृद्धाश्रमाच्या अडीअडचणी आणि संकटसमयी मदतीचा हात देत असतात. तसेच ते अनाथ निराधार वृद्धांना वृद्धाश्रमाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा सुविधा मिळायला पाहिजेत यासाठी ते सदैव तत्पर असतात. सर्वच संस्था चालक राहुल लोमटे साहेबांनी एकदा तरी आपल्या वृद्धाश्रमास भेट द्यावी ही अपेक्षा बाळगून असतात, पण कामाच्या व्यापामुळे त्यांना हे शक्य होत नसते. पण यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील आई वृद्धाश्रम आणि जानकी वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी आई वृद्धाश्रमामार्फत राहुल लोमटे साहेब यांचे जयसिंगपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आई वृद्धाश्रम विश्वस्त मंडळ सदस्य आणि राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते सर, राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीला घाडगे पवार, आई वृद्धाश्रमाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सौरभ पवार साहेब यांनी आपल्या ऑफिसमध्ये राहुल लोमटे साहेबांचा बुके देऊन यथोचित सन्मान केला. आई वृद्धाश्रमाच्या अडीअडचणी आणि विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर राहुल लोमटे साहेब यांनी निमशेर गावातील आई वृद्धाश्रमास भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी त्यांचे स्वागत करून वृद्धाश्रमाची सर्व माहिती दिली. यावेळी लोमटे साहेब यांनी सर्व आजी आजोबांची आपुलकीने चौकशी केली. वृद्धाश्रमापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेतला. आई वृद्धाश्रमाकडून वृद्धांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती घेतली. देणगीदारांच्या माध्यमातून आई वृद्धाश्रमास मिळालेल्या झाडांची पाहणी केली. अडीअडचणी संदर्भात माहिती घेतली. यावेळी आई वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांनी राहुल लोमटे साहेबांचा शाल, श्रीफळ आणि फुलांचा बुके देऊन यथोचित सन्मान केला. संस्थेच्या सचिव सौ रेश्मा भोसले, संचालिका हेमा भोसले आणि वृद्धाश्रमातील सर्व आज्यांनी राहुल लोमटे साहेबांचे औक्षण केले. आज्यांनी लोमटे साहेबांना भरभरून आशीर्वाद दिला आणि येथून पुढेही आई वृद्धाश्रमाच्या पाठीशी असेच ठामपणे उभे राहावे अशी विनंती केली. यावेळी राहुल लोमटे साहेब यांनी आई वृद्धाश्रमातील स्वच्छता आणि इतर सेवा सुविधाबाबत समाधान व्यक्त केले. नमस्कार, मी संजय भोसले, आई वृद्धाश्रमाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. आज आमच्या आई वृद्धाश्रमाला राहुल लोमटे साहेब यांनी भेट दिलेली आहे. राहुल लोमटे साहेब म्हणजे ज्यांनी 20 वृद्धाश्रमाचं पालकत्व स्वीकारलंय आणि प्रत्येक वृद्धाश्रमाला त्यांच्या गरजेनुसार ते त्यांना मदत करत असतात. आमच्या आई वृद्धाश्रमाला सुद्धा लोमटे साहेबांनी अनेक वेळा मदत केलेली आहे आणि आमच्याच नाही तर इतर सुद्धा 20 वृद्धाश्रमाचं त्यांनी पालकत्व स्वीकारले आणि प्रत्येक वृद्धाश्रमाला ते मदत करत असतात. आज 4 वर्षापासून आमची आणि लोमटे साहेबांची चांगलाच परिचय झाला आहे वृद्धाश्रमाच्या माध्यमातून. परंतु प्रत्येक वेळी आमची इच्छा होती की राहुल लोमटे साहेबांनी आमच्या वृद्धाश्रमाला एकदा तरी भेट द्यावी आणि आजपर्यंत कधीच योग आला नव्हता. परंतु आज योग आला. आज लोमटे साहेबांनी कालच आम्हाला सांगितले की आज आम्ही तुमच्या वृद्धाश्रमाला भेट द्यायला येतोय म्हणून आणि आज त्याप्रमाणे आज वृद्धाश्रमाला साहेबांनी भेट दिलेली आहे. वृद्धाश्रमाची सगळी माहिती जाणून घेतली. सगळ्या आज्यांचा वृद्धाश्रमाचा प्रवास त्यांनी जाणून घेतला आणि काय अडीअडचणी आहेत त्या सुद्धा समजावून घेतल्या आणि लोमटे साहेबांनी सांगितले की इथून भविष्यात आणि जेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीने वृद्धाश्रम चालू जाईल त्या पद्धतीने चालूया आणि या वृद्धाश्रमाला चांगल्या पद्धतीनं मंदिर, एखादं मंदिर, बगीचा किंवा ज्या सुखसुविधा आहेत ज्या ह्या आज्यांना चांगल्या प्रकारे सुखसुविधा देता येईल तेवढा आपण प्रयत्न करावा असं साहेबांनी आश्वासन दिलंय आणि साहेब इथपर्यंत आले म्हणून साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.